हाय यूट्यूब फॅमिली, राणीताई फळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. हे पहा किती छानपैकी अशी शेतातून कैरी आणलेली आहे शिवमनं. तर चला मग म्हणलं आंब्याची चटणी करू. याला मी कट देऊन घेते. हे पहा या आंब्याला आता आपण कट देऊन घेऊ. कोणी या आंब्याची साल पण काढते, पण या आंब्याची साल काढायची काही गरज नाही. कोण कशा पद्धतीत करते नक्की सांगा. मी या आंब्याची साल काढलेली नाही. थोडेसे असे मोठे साईजचे कापून घ्यायचे आहेत आपल्याला. जास्त काही बारीक करायची काही गरज नाही. कारण की आपण मिक्सरमध्ये तयार करणार आहोत त्यासाठी. हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये ज्या अशा आपण आंब्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत त्या टाकून देते आता मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि कांदा पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा टाकू शकतो. जास्त टाकू वाटला जास्त टाका किंवा कमी टाकू वाटला कमी टाका. किंवा आंब्याचं प्रमाण जर जास्त घ्यायचं असेल तर आंब्याचं प्रमाण जास्त करा, किंवा कांद्याचं प्रमाण जास्त घ्यायचं असेल तर कांद्याचं. ते तुमच्या आवडीनुसार, त्यात काही म्हणजे शंका नाही. अशी कांद्याला पण मस्तपैकी कड देऊन घेत आहे. आणि हे जे मी रेसिपी आंब्याच्या चटणीची दाखवित आहे ते मला एका ताईनं सांगितलेली होती की ताई आंब्याची चटणी करून दाखवा, कारण प्रत्येकाची रेसिपी अलग राहते. तर त्याच्यासाठीच मी हे रेसिपी दाखवत आहे. जे आता कांदा चिरलेला होता ते कांदा पण यातमध्ये आपण टाकून घेऊ. हे पहा मस्तपैकी असा लसूण सोलून घेतलेला आहे. अशा 5-7, 7-8, 10-12 कळ्या जवळपास आहेत. तर या लसूण पण याच्यात टाकून घ्यायचं ह्या झारमध्ये. आणि हे पहा एवढा असं लाल तिखट घेतलेलं आहे. लाल तिखट टाकायचं याच्यामध्ये. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता, कारण तुमच्या लाल तिखटाच्या चटणीप्रमाणे. लाल तिखट जर जास्त तिखट असेल तर कमी टाकू शकता, कारण की तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर ते पण खातील आंब्याची चटणी. आंब्याची चटणी कुणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडते. तर लहान लेकरंसुद्धा खातात. तर त्याच्यासाठी शक्यतो थोडीशी तिखट टाकताना विचार करून तुम्ही तुमच्या म्हणजे कमी जास्त प्रमाणात टाकू शकता. आणि हे पहा वरती चवीनुसार मीठ घेतलेलं, म्हणजे सर्व आता याच्यामध्ये जिन्नस आपण टाकून घेतलेले त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर चला तर मग आता आपण ही आंब्याची चटणी मिक्सरमधून फिरून घेऊ. हे पहा खूप छानपैकी आपली आंब्याची चटणी झालेली आहे. थोडीशी जाडसर पद्धतीमध्ये काढली, एकदमच प्लेन बारीक केली तर खायला वेगळीच लागते. पण मी हे पहा अशा पद्धतीमध्ये केलेली आहे. यूट्यूब फॅमिली
छानपैकी. आणि व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता कुठून नाही हे नक्कीच सांगा, कोण्या शहरातून कोण्या गावातून. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग बाय, भेटू तशाच नवीन एखाद्या ब्लॉग्समध्ये.